नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए तृतीय वर्ष ऐच्छिक मराठी या वर्गासाठी मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या अभ्यासपत्रिकेतील बखर वाङ्मय या गद्य घटकाचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा जो विचार केला तो खरं तर पद्य वाङ्मयाचा आपण विचार केला असं म्हणता येईल. कारण मध्ययुगीन मराठी साहित्याला पद्य वाङ्मयाची फार मोठी परंपरा असलेली आपला दिसून येते. खऱ्या अर्थानं गद्य वाङ्मय रचनेला मध्ययुगीन मराठी साहित्यात फार मोठी परंपरा असलेली आपल्याला दिसून येत नाही. मराठीमध्ये गद्य लेखनाचा प्रारंभ महानुभावी लेखक माहिम भट यांच्या लीळाचरित्र या ग्रंथापासून खऱ्या अर्थाने आपण करतो आहोत. लीळाचरित्राच्या पूर्वी मराठीमध्ये छोटेसे एखाद दोन उदाहरणं आपल्याला गद्यात्मक लेखनासारखे म्हणून पाहता येतील. मराठी कोरीव लेखातही मराठी गद्याचं दर्शन आपल्याला काही प्रमाणात घडताना दिसतं. त्यानंतर आर्जदास्तासारखी संत एकनाथांची जी काही रचना आहे, त्यांनी लिहिलेली जे काही गद्य भारुडं आहेत तर ती आपला काही उपलब्ध असलेली दिसून येतात. कौलनामा, अभयपत्रादी अशा प्रकारचं गद्यपत्रात्मक लेखन जे आहे तर ते आपल्याला त्यामध्ये सापडतं. पण खऱ्या अर्थानं गद्य लेखनाची फार मोठी परंपरा असलेली दिसून येत नाही. गद्य लेखनासाठी आपण लीळाचरित्र या ग्रंथाचा पासूनचा प्रारंभ हाच एक भक्कम अशा प्रकारचा साहित्यिक पुरावा म्हणून आपण लक्षात घेत आहोत. मध्यंतरीच्या काळात गद्य लेखन परंपरेचा धागा जो आहे तर तो फार काही असा शाबूत राहिला नाही आणि त्यामुळेच मध्ययुगीन गद्याला फार मोठी वाङ्मयीन परंपरा नाही असं आपण म्हणू शकतो. मध्ययुगीन मराठी गद्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्यासमोर जो साहित्य प्रकार येतो तो म्हणजे बखर वाङ्मय है ना. बखर हा मध्ययुगीन मराठीतला एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा वाङ्मय प्रकार आहे. इतर वाङ्मय प्रकाराच्या तुलनेत बखरीचं लेखन हे एक आगळंवेगळं अशा प्रकारचं लिखाण आहे आणि त्यामुळं हा एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा वाङ्मय प्रकार म्हणून आपल्याला या बखरीची जी नोंद आहे, बखरीचा जो अभ्यास आहे तर तो करता येईल. शिवपूर्व काळात हा वाङ्मय प्रकार मराठी साहित्यामध्ये गद्य सारस्वतामध्ये खऱ्या अर्थानं तो अवतरलेला आपला दिसून येतो. शिवकाळापासून ते पेशवाईच्या अखेरपर्यंत लिहिल्या गेलेल्या अनेक बखरी ज्या आहेत या उपलब्ध असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये शालिवाहनाची बखर, महिकावतीची बखर या शिवपूर्व काळातील सर्वात जुन्या बखरी आपल्याला असलेल्या पाहता येतील. महिकावतीच्या बखरीलाच माहीमची बखर असं सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. तिच्यामध्ये लेखकाने वेगवेगळ्या काळात लिहिलेला जो काही मजकूर आहे तर तो एकत्रित म्हणजे संकलित केलेला दिसून येतो. पुराणांच्या आधारावर उभ्या असलेल्या बखरीची रचना सलग अशी नाही. म्हणजे सांगितलं ना तुम्हाला की वेगवेगळ्या काळात लिहिलेले जे काही बाबी आहेत तर त्या संकलित केलेल्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. परंतु एक मात्र की बखर लेखनाची एक परंपरा म्हणून शिवपूर्व काळात या बखरीमुळे रूढ झाली होती हे आपल्याला या बखरीविषयी सांगता येईल. त्यानंतर राक्षस तागडीची एक जी बखर आहे तर ती सुद्धा एक जुनी बखर मानली जाते. 1565च्या तालिकोटच्या लढाईत
विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचा जो विध्वंस झाला त्या घटनेवरची ही राक्षस तागडीची बखर म्हणून आपला पाहता येईल. म्हणजे लक्षात घ्या की शिवपूर्व काळातल्या अशा ह्या 2-3 बखरीचा नामोल्लेख जो आहे हा प्रामुख्याने करता येईल की ज्यांच्यापासून खऱ्या अर्थाने या बखर वाङ्मयाची जी परंपरा आहे तर ती आपल्याला सांगता येईल. शिवकाळामध्ये मात्र बऱ्याच बखरी ह्या लिहिल्या गेल्या आहेत. त्यातील बहुतेक बखरी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहेत. त्यातील कृष्णाजी अनंत सभासदाने लिहिलेली बखर ही सभासद बखर म्हणून ओळखली जाते. ही बखर इसवी सन 1697 मध्ये लिहिलेली आहे. सभासद बखरीला बखर साहित्याची गंगोत्री म्हणून प्रामुख्यानं म्हटलं जातं. म्हणून ही बखर फार महत्त्वाची आहे. या बखरीचा विस्तारित अभ्यास करण्यापूर्वी बघा लक्षात घ्या की बखर हा जो एक ऐतिहासिक साहित्यातला महत्त्वाचा प्रकार आहे तो दक्षिण आशियातील विशेष करून मराठी साहित्यातील ऐतिहासिक साहित्यातील एक फार महत्त्वाचा प्रकार म्हणून आपला सांगता येईल. ऐतिहासिक घडामोडी, शूरवीरांचे गुणगान, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचं लेखन बखरीमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. लक्षात घ्या बखर या वाङ्मय प्रकारचं नेमकं काय स्वरूप आहे तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं है ना. आतापर्यंत जर आपण लक्षात घेतलं सगळ्या बखरीचा इतिहास संख्यात्मक दृष्टिकोनातून तर आतापर्यंत जवळपास 200 बखरी लिहिलेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. जास्तीत जास्त बखरी या इसवी सन 1760 आणि 1850 या कालावधी दरम्यान लिहिल्या गेल्या आहेत हे आपल्याला प्रामुख्यानं सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या बखर वाङ्मयाची बखर शब्दाची उत्पत्ती काय आहे तर हे लक्षात घेता येईल. बखर या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ आहे हकीकत, बातमी, इतिहास, कथानक, चरित्र असं शब्दकोशामध्ये आहे. हा शब्द खबर या फारसी शब्दापासून वर्ण विपर्यासाने आला असावा असं सुद्धा म्हटलं जातं. बखरी ज्या काळात लिहिल्या गेल्या त्या काळात मराठी भाषेवर फारसी भाषेचं असलेलं वर्चस्व लक्षात घेता खबर या शब्दावरून बखर हा शब्द पडला असावा हे सुद्धा एका परीने आपल्याला मानणं हे बरोबर वाटतं. मराठी साहित्यातले फार मोठे संशोधक विका राजवाडे यांच्या मते बख म्हणजे बकणे म्हणजे बोलणे या शब्दापासून बखर शब्द मराठीत आला असावा. राजवाड्यांना खबरपासून बखर ही व्युत्पत्ती मान्य नाही. तर राजवाडे म्हणतात की बखर हा शब्द भश बख है ना भक्क या धातूपासून निघाला आहे. तसा बखर हा शब्द बख या अपभ्रष्ट धातूपासून निघाला आहे. म्हणजे काय की पूर्वी भाट लोक मोठमोठ्या वीर पुरुषांच्या बखरी तोंडाने बोलत असत. त्यावरून बखर हा शब्द प्रथमतः तोंडी इतिहासाला लावू लागले आणि नंतर मग लेखी इतिहासालाही तो शब्द लावण्यात आला असावा असं विका राजवाडे यांचं मत आहे. म्हणजे आपण जर लक्षात घेतलं की बखर या शब्दाची उत्पत्ती फारसी शब्दापासून खबर आणि भख म्हणजे या संस्कृत शब्द अशा दोनही शब्दापासून आपल्याला या शब्दाची उत्पत्ती ही सांगता येते. या दोनही शब्दाचे मूळ
है ना. जर आपण फार शोधत गेलो तर ते एकच असल्याचं सुद्धा आपल्या निदर्शनास येईल. असो, तर आपल्या अभ्यासाला असणाऱ्या सभासदांची बखर आणि भाऊसाहेबांची बखर या बकरीचं नेमकं स्वरूप जे आहे तर ते आपला या ठिकाणी थोडक्यात अभ्यासता येईल. विद्यार्थी मित्रांनो, सभासद बखर जी आहे ही सभासद बखर कृष्णाजी अनंत सभासद, कोण? कृष्णाजी अनंत सभासद यानं लिहिलेली ही बखर आहे. म्हणूनच या बकरीला सभासद बखर असं म्हणतो है ना. या कृष्णाजी अनंत सभासदाने लिहिलेली बखर. तर या कृष्णाजी अनंत सभासद याने छत्रपती शिवाजी, संभाजी व राजारामच्या काळातही मराठेशाहीची सेवा केलेली होती किंवा तो काळ त्यांनी अनुभवलेला होता असं आपला म्हणता येईल. छत्रपतींच्या दरबारामध्ये या कृष्णाजी अनंत सभासदानं विविध पदावर त्यानं काम केलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असेल किंवा त्यांच्या काळातल्या इतर काही घटना घडामोडी ज्या आहेत, प्रसंग जे आहेत, हे पाहण्याचं योग किंवा भाग्य म्हणू आपण, हे या कृष्णाजी अनंत सभासद यांना लाभलेलं होतं. छत्रपती राजाराम महाराजांच्या सोबत जिंजीला असताना राजाराम महाराजांना असं वाटलं की छत्रपतींचा हा इतिहास पुढच्या पिढीला लेखी स्वरूपात ज्ञात असला पाहिजे आणि म्हणून त्यांनी जिंजीला असताना या कृष्णाजी अनंत सभासद यांना या संपूर्ण घटना घडामोडीची हकीकत लिहिण्याविषयी जी प्रेरणा दिली, अशा या राजारामांच्या आज्ञेवरून इसवी सन 1697च्या सुमारास, बरं का, 1697च्या सुमारास कृष्णाजी अनंत सभासदाने शिवाजींच्या चरित्रावर ही बखर लिहून काढलेली आपल्याला दिसून येते. या बखरीत शिवाजी महाराजांचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचे सर्व पराक्रम जे आहेत तर हे पराक्रम वर्णन केलेले आहेत. खरं तर ही बखर संक्षिप्त स्वरूपामध्ये आहे, है ना. ही बखर संक्षिप्त स्वरूपामध्ये आहे कारण फार काही शब्दांचं जंजाळ घेऊन या कृष्णाजी अनंत सभासदांनी लिहिलं नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे घटनाप्रसंग त्यांनी मात्र या बखरीच्या माध्यमातून मांडलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे बघा की ही बखर लक्षात घ्या, संक्षिप्त जरी असली तरीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील त्यांच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या सर्व पराक्रमाचे वर्णन करणारी ही बखर असल्यामुळं ही बखर अतिशय महत्त्वाची मानली जाते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे या बखरीचं महत्त्व जे आहे हे अनन्यसाधारण म्हणून आपला पाहता येईल. कृष्णाजी अनंत सभासद हा शिवछत्रपतींचा समकालीन होता. त्याने शिवछत्रपतींच्या जीवनातील घटना प्रत्यक्ष पाहिल्या होत्या, हे का नाही. म्हणून सभासद ही बखर इतर कोणत्याही बखरीपेक्षा अधिक विश्वसनीय अशा प्रकारची मानली जाते. सभासदाने या बखरीत शिवजन्म, शिवाजी महाराजांची बंगलोर भेट, जुन्नर शहर लूट, राजगड बांधणी, चंद्रराव मोरे प्रकरण,
अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटे तोडणे, मिर्झा राजे यांची भेट, शिवछत्रपतींची औरंगजेबाच्या कैदेतून झालेली सुटका, सिद्दी जोहरचा वेढा, तानाजी सिंहगड जिंकतो, शहाजी महाराजांचा मृत्यू, राज्याभिषेक सोहळा, दक्षिण विजय, शिवाजी संभाजी मतभेद, शिवछत्रपतींचा मृत्यू यासारखे असंख्य प्रसंग जे आहेत तर ते मोजक्या आणि नेमक्या शब्दात या ठिकाणी या सभासद बखरीमध्ये लिहिलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून ही जी बखर आहे तर ही बखर अतिशय महत्त्वाची म्हणून आपल्याला लक्षात घेता येईल. बरोबर आहे. दुसरी एक सर्वात महत्त्वाची बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर. भाऊसाहेबांची बखर ही मराठी भाषेतील एक प्रसिद्ध अशा प्रकारची बखर आहे. कारण मराठी वाङ्मय इतिहासातील अत्यंत लालित्यपूर्ण अशा प्रकारचं श्रेष्ठ वाङ्मय गुणांनी युक्त असणारी एक नावाजलेली बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर. खरं तर या बखरीचा कर्ता कोण याबद्दल अनेक विद्वानामध्ये संशोधकामध्ये मतभिन्नता आहे. परंतु शेवटी कृष्णाजी शामराव हेच या बखरीचे लेखक असावेत असं या ठिकाणी सर्वांनी मानलेलं आपल्याला दिसून येतं. या बखरीचा रचनाकाळ जो आहे तो इसवी सन 1762 ते 63 अशा पद्धतीचं सांगितलं जातो. भाऊसाहेबांची बखर याचे व्यक्तिवाचक खरं तर नाव आहे, परंतु ही बखर केवळ व्यक्तिकेंद्रित स्वरूपाची नाही. तर 1753 साली रघुनाथरावांनी जाटाच्या कुंभेरीवर जी स्वारी केली तेथपासून ते इसवी सन 1761 साली पानिपतच्या दारुण पराभवाने नानासाहेब पेशवे यांचे शोकावेगाने झालेले निधन व माधवराव पेशवेपदी आरूढ झाले इथपर्यंतचा इतिहास भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. उत्तर भारतातील मराठ्यांच्या राजकीय घडामोडींचे सूक्ष्म व एक साध्यांत वर्णन म्हणून आपल्याला या बखरीमधून आलेलं दिसून येतं. खरं तर या बखरीतील काही वाक्ये जी आहेत की जैसे भडभुंजे लाह्या भासतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडका झाला है ना. भाऊसाहेबांची बखर या विषयावर याच नावाची काही मराठीत पुस्तकं जरी असली तरी भाऊसाहेबांची ही बखर जी की कृष्णाजी शामराव यांनी रचलेली म्हणून आपण पाहतो आहोत की ज्याच्यामध्ये या पानिपतच्या लढाईचं केलेलं जे वर्णन आहे तर ते आपल्याला फार मोठा इतिहास प्रत्यक्षदर्शी सांगणारा अशा प्रकारचा आहेत. म्हणून या दोनही बखरी मराठीमध्ये विशेषत्वानं महत्त्वाच्या मानल्या जातात. म्हणून या बखरीचा आढावा जो आहे तो अभ्यास जो आहे तर तो खऱ्या अर्थानं आपला या पद्धतीनं करता येईल.